अपकमिंग ब्राइड्सला हेच कळत नाही की प्री ब्राइडल सर्व्हिसेस लग्नाच्या किती दिवस आधी स्टार्ट करायच्या. जर तुम्हाला पण हाच प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किन मेंटेनसाठी फेशियल. जर तुमच्या स्किनवर काही प्रॉब्लेम नाही आणि फक्त तुम्हाला ग्लो मेंटेन करायचा असेल तर लग्नाच्या 3 महिने आधी फेशियल स्टार्ट करा. याने तुम्हाला समजेल की तुम्हाला फेशियल सूट होते का नाही. जर रिॲक्शन आली तर कव्हर करण्यासाठी टाइम भेटतो आणि जर फेशियल तुम्हाला सूट झाले तर महिन्यातून एकदा असे 3 सेशन करा. सेकंड, स्किन प्रॉब्लेम जसं की पिंपल, पिगमेंटेशन, ॲक्ने मार्क्स किंवा लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर किमान 6 महिने आधी या ट्रीटमेंट सुरू करा. म्हणजे लग्नापर्यंत स्किन नॅचरली क्लिअर आणि हेल्दी दिसेल. थर्ड, वॅक्सिंग आणि बॉडी केअर. लग्नाच्या 7 दिवस आधी वॅक्सिंग करा आणि फंक्शनच्या 3 ते 4 दिवस आधी बॉडी पॉलिशिंग, मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करा. एक्सटेन्शन. फंक्शनच्या 2 ते 3 दिवस आधी नेल एक्सटेन्शन करा. नेल एक्सटेन्शन साठी मी तुम्हाला एक टिप देते. डार्क रेड कलर, ब्राऊन कलरचे नेल्स करणे टाळा. न्यूट्रल कलर निवडा जे की सर्व आउटफिटवर मॅच होतात. फिफ्थ, हेअर केअर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लग्नाच्या आधी स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, बुटॉक्स हे केमिकल ट्रीटमेंट करू नका. याने हेअरस्टाईल जास्त काळ टिकत नाही आणि कर्ल्स होल्ड होत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही हेअर स्पा करा, कलरिंग, हायलाइटनिंग करा. याने हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. प्री ब्राइडल फक्त सर्व्हिस नसून ती एक प्रोसेस आहे. जितक्या लवकर सुरू कराल तितक्या लवकर नॅचरल ग्लो येईल. ही रील तुमच्या मैत्रिणीला शेअर करा जिचं आत्ताच लग्न ठरलं आहे आणि अशाच ब्राइडल मेकअप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.